आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। माझ्यासोबत असलेले आमदार माघारी गेले तरी हरकत नाही, नव्या लोकांना आम्ही संधी देऊ। माझ्याकडे अनेक नवे चेहरे, अजित पवार यांचं अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य। विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट 288 जागांचा सर्व्हे करणार। गेल्या निवडणुकीमध्ये ज्या 54 जागा आम्हाला मिळाल्या त्या जागांवर आमचा दावा। प्रफुल्ल पटेलांची माहिती। नगरमधून लंके महायुतीमधून लढण्यास इच्छुक होते, मात्र भाजपने नगर आणि माढ्याची जागा सोडली नाही। अजितदादांची नाराजी, तर विखेंनी लंकेला त्रास दिल्यानं ते मवियासोबत असल्याचाही दावा। कुणी कोणाला त्रास दिला हे मला माहिती नाही, तिकीट देण्याचा निर्णय दिल्लीमधल्या वरिष्ठांचा असतो। विखेंनी लंकेला त्रास दिल्याच्या दादांच्या विधानावर महाजनांची प्रतिक्रिया। नगर आणि म्हाडाबाबतचं वक्तव्य म्हणजे शिळ्या कढीला ऊत देण्याचा प्रकार। खासदार निलेश लंके यांचा अजित पवारांना टोला। रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आम्हाला भाजपची मतं मिळाली, त्यामुळे मतं ट्रान्सफर होत नाहीत असं म्हणणं चुकीचं। माहितीमध्ये राष्ट्रवादीला भाजपची मतं मिळत नाहीत, यावर अजित पवार यांचं अनौपचारिक गप्पांमध्ये स्पष्टीकरण। विधान परिषद निवडणुकीमधील क्रॉस वोटिंग करणं आमदारांना भोवणार। काँग्रेस 6 वर्षांसाठी आमदारांना निलंबित करणार, सूत्रांची माहिती। क्रॉस वोटिंगसाठी आमदारांना ट्रक आणि टेम्पो भरून पैसे, मतं देणाऱ्या आमदारांवर 200 कोटी उधळले, तर काहींना जमिनी दिल्या, राऊतांचे भाजपवर आरोप। क्रॉस वोटिंग केलेल्या मविया आमदारांनी फडणवीसांची भेट घेतली। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा दावा। आमदारांवर कारवाईनंतर त्यांना सोबत घेण्याबाबत ठरवू, मुनगंटीवारांची माहिती। विधान परिषदेमध्ये फुटलेल्या आमदारांबाबत योग्य वेळी निर्णय होईल। संबंधित आमदारांबाबतचा अहवाल दिल्लीमध्ये पाठवला। क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवरील कारवाईवर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। विधान परिषदेमध्ये जे घडलं त्याची चौकशी सुरू आहे। हंडोरेंच्या वेळीच कारवाई व्हायला हवी होती, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून खंत व्यक्त। माहितीमध्ये सध्या बरीच गडबड सुरू। माहितीमधील अनेक नेते आमच्या संपर्कात यायला सुरुवात। भुजबळ आणि पवार भेटीवर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। काँग्रेसची 5 मतं फुटली, पवार गट आणि ठाकरे गटाचं एक मत फुटलं। पक्षविरोधी मतदान करणाऱ्यांवर काय कारवाई होणार, प्रकाश आंबेडकरांचा मवियाला सवाल। विधानसभेमध्ये मागासवर्गीय मुस्लिम मतदारांचा कल मवियाकडे। संविधानाबद्दलच्या नरेटिव्हचा माहितीला पुन्हा फटका बसणार, सकाळ सर्व्हेचा दावा। माहिती म्हणून त्रुटींवर काम करू आणि मंथन करू। अजून दुपारचा आणि संध्याकाळचा सर्व्हे यायचा आहे, सर्व्हे आल्यानंतर बोलू, सकाळच्या सर्व्हेवर शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। छगन भुजबळांनी अचानक सिल्व्हर ओकवर घेतली शरद पवारांची भेट। दोघांमध्ये 1.5 तास चर्चा। मी स्वतः शिंदेना फोन करून 2-4 महत्वाच्या लोकांमध्ये बसून चर्चा करणार असं पवार म्हणाले। पत्रकार परिषदेमध्ये भुजबळांची माहिती। भुजबळ पवार भेटीची प्रफुल्ल पटेल वगळता अजित पवारांच्या पक्षामध्ये कुणालाही खबर नाही। भेटी आणून भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांनाही बळ। अजितदादांचा शरद पवार आणि भुजबळांच्या भेटीवर बोलण्यास नकार। गुप्त भेट काहीतरी घटना घडवणारी असते। फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्याही अनेक गुप्त बैठका झाल्या, त्यानंतर आमदार फुटले। भुजबळ पवारांच्या भेटीवर मुनगंटीवारांची भुया उंचावणारी प्रतिक्रिया। परतीचे प्रयत्न केले तरी भुजबळांना परत घेणार नाही, आमच्या पक्षाची भूमिका। अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। एकीकडे बारामतीवर टीका करायची आणि नंतर पवारांना भेटून मार्गदर्शन करा असं सांगायचं। भुजबळांची भूमिका दुटप्पी, देशमुखांची टीका। माहिती डॅमेज होईल असा निर्णय भुजबळ घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। भुजबळ पवारांची भेट राजकीय समजू नये असंही वक्तव्य। माहितीमध्ये छगन भुजबळांची हेळसांड होती हे नाकारता येत नाही। शरद पवार भुजबळांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। जरांगे आणि शिंदेमध्ये काय चर्चा झाली हे माहिती नसल्यानं सर्वपक्षीय बैठकीमध्ये आलो नाही असं पवार म्हणाले। भुजबळांची माहिती। शरद पवार 2 दिवसांमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, भुजबळांची माहिती। तर स्फोटक स्थिती भुजबळांनीच निर्माण केली, मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर। कोयता आणि हातपाय तोडण्याची भाषा भुजबळांनीच केल्याचंही जरांगेंचं उत्तर। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही भुजबळांची भूमिका। ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नाबाबत भुजबळ पवारांना भेटले असावेत। भुजबळ पवार भेटीवर शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। भुजबळ आणि शरद पवारांच्या भेटीमध्ये सकारात्मक सिग्नल। जाती जातीमध्ये वाद निर्माण होऊ नये ही सरकारची भूमिका। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला, विश्वासघात करणारे हिंदू होऊ शकत नाहीत। ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत दुःख जाणार नाही। ठाकरेंच्या भेटीनंतर शंकराचार्य स्वामींची प्रतिक्रिया। तर शंकराचार्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची माझी लायकी नाही, शेलारांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे यांचं आंदोलन हे महाविकास आघाडी पुरस्कृत। लक्ष्मण हाके यांचे मनोज जरांगे यांच्यावर आरोप। महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावेत म्हणून त्यांनी बैठका घेतल्याचाही आरोप। मुख्यमंत्री शिंदेंवर आमचा काडीचा विश्वास नाही, ओबीसी आरक्षणावरून लक्ष्मण हाकेंची मुख्यमंत्र्यांवर टीका। कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारं आरक्षण द्यायचे, अधिसूचना कोर्टामध्ये टिकली नाही तर दुसरा पर्याय राहत नाही। मराठा आरक्षणावर शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया।
50 वर्षामध्ये शरद पवारांनी आरक्षणाबाबत एक शब्द काढला नाही. आम्ही 2014 ते 19 मध्ये काम करून आरक्षण दिलं. आरक्षण देऊन आम्हीच वाईट झालो. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. पवारांना आणि मवियाला आरक्षणाबाबत भूमिका घ्यायला संधी होती. मविया नेत्यांनी आरक्षणाबाबत जाणीवपूर्वक उघड भूमिका मांडली नाही. शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. जरांगेंनी उपोषण करण्यापेक्षा 288 जागांवर उमेदवार उभे करावे. प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला. जरांगेंच्या मागण्यांबाबत सर्व राजकीय पक्षांनी आपली भूमिका मांडावी. आंबेडकरांची मागणी. जरांगे माझ्यावरच टीका का करतात कळत नाही. आरक्षण टिकणारच घ्यावं असं मी म्हणालो तर जरांगेंना माझा राग आला. जरांगेंच्या टीकेवर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. लोकसभेच्या निवडणुकीनंतर ठाकरे गटाचं मिशन विधानसभा. आदित्य ठाकरे यांचा आजपासून विधानसभा निहाय दौरे सुरू. कर्जतमध्ये आज आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये भव्य मेळावा. मिलिंद नार्वेकर आणि तेजस ठाकरेंची भेट. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवल्याबद्दल तेजस ठाकरेंकडून नार्वेकरांना शुभेच्छा. लोकसभेत आम्हाला अधिक जागा मिळाल्या असत्या तर स्ट्राईक रेट वाढला असता. लोकसभेच्या वेळेला झालेली चूक सुधारली पाहिजे. जागा वाटपाबाबत नीलम गोरेंची प्रतिक्रिया. संजय राऊत काँग्रेसला विकाऊ पक्ष म्हणतात. काँग्रेसनं उत्तर द्यावं. राऊतांना दाऊदी स्वप्न पडत असल्यानं सतत ते खंडणी बोलत असतात. आशिष शेलारांचा संजय राऊतांवर निशाणा. इचलकरंजी म्हणजे पाकव्याप्त काश्मीर. माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचं वादग्रस्त विधान. मोदींकडे परदेशातील ट्रम्प गोळीबारावर प्रतिक्रिया द्यायला वेळ पण मणिपूरवर मात्र मौन. भारतापेक्षा अमेरिका मोदींना प्रिय आहे का? प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका. माजी आमदार राजू पारवे उमरेड विधानसभा मतदारसंघामध्ये सक्रिय. लोकसभेतील पराभवानंतर पारवे विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरण्याची तयारी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी होणार. संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा रायांची पालखी पंढरपूरच्या वेशीवर दाखल. आज पंढरपूरमध्ये दोन्ही पालख्या दाखल होणार. धुळ्याच्या मालेगाव रोडवरील विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त तयारी. भाविकांच्या दर्शनासाठी सोय व्हावी यासाठी लावण्यात आले बॅरिकेड्स. नृसिंहवाडीमधल्या कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये 5 ते 6 फुटांनी वाढ. दत्त मंदिरापर्यंत पाणी पातळी न पोहोचल्यानं नागरिकांना दक्षिण द्वार सोहळ्याची प्रतीक्षा. सोलापूरच्या वसमतमधील वाखरीमध्ये ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा 4था रिंगण सोहळा पार पडला. हरिनामाच्या जयघोषामध्ये हजारो वारकऱ्यांनी या रिंगण सोहळ्याला हजेरी लावली. पंढरपूरच्या वेशीवर वारकऱ्यांना मोफत तेल मसाज. पितांबरीकडून विशेष आयुर्वेदिक तेलानं तरुण सेविकांकडून वारकऱ्यांच्या पायांना मसाज. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा असा सेवाभाव तरुणांकडून व्यक्त. विशाळगडावरील अनधिकृत बांधकामावर प्रशासनाचा हातोडा. प्रशासनाकडून करण्यात आली बांधकामावर कारवाई. संभाजीराजेंसह 500हून अधिक जणांवर कोल्हापुरातल्या शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी केलेल्या आंदोलनाप्रकरणी गुन्हा. विशाळगडावरील हिंसाचार हे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचं अपयश. हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई व्हावी. खासदार शाहू महाराज छत्रपती यांचं प्रसिद्ध पत्रक. मुख्यमंत्री शिंदेंचा मध्यरात्री कोल्हापूर दौरा. विशाळगडावरील दगडफेकीचा पोलीस आयुक्तांकडून आढावा घेतला. विशाळगडावर अतिक्रमण झालंय खरं पण ते ताबडतोब काढता येत नाही. तिथल्या लोकांना मारहाण झाली. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. कोल्हापुरात पुरोगामी विचारांचा जिल्हा. अतिक्रमणाच्या नावाखाली तोडफोड करणं चुकीचं. विशाळगडावर समाजकंटकांनी तोडफोड केली त्यांना अटक करा. आरपीआय खरात गटाच्या सचिन खरात यांची मागणी. कोल्हापुरात विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या तोडफोडीबद्दल मुस्लिम समाजाच्या वतीनं तीव्र निदर्शनं. संभाजीराजे छत्रपतींना अटक करण्याची मागणी. वरळी हिटअँड रन प्रकरण. आरोपी मिहिरला रात्री बियर विकणाऱ्या बारचा परवाना रद्द. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. वरळी अपघात प्रकरणातील आरोपी मिहिर शहाला आज कोर्टामध्ये हजर केले जाणार. मिहिर शहाची कोठडी आज संपणार. वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर फरार. शेतकऱ्यांना बंदूक दाखवत धमकावल्याप्रकरणी पोलिसांकडून मनोरमा खेडकरांचा शोध सुरू. घर फार्म हाऊस बंद तर मोबाईलही स्विच ऑफ असल्याची पोलिसांची माहिती. पूजा खेडकरला औंध रुग्णालयानं दिव्यांग प्रमाणपत्र नाकारलं. माझ्याकडे पुरावा. सखोल चौकशी व्हावी. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी. चौकशी न झाल्यास कोर्टामध्ये जाण्याचा इशारा. खेडकरांच्या चेकमधील एकही रुपया माझ्या प्रतिष्ठानला मिळाला नाही. माझ्यावरील बातम्या खोडसाळपणा. कायदेशीर कारवाई करणार. मी महाराष्ट्रातील एक सिनियर लीडर. मी कुठल्याही व्यक्तीकडून पैसे घेत नाही. पंकजा मुंडेंकडून स्पष्ट. लंडनमधून साताऱ्यामध्ये येत असलेल्या वाघनखांच्या संदर्भात शिवेंद्रराजे भोसलेंकडून जिल्हाधिकाऱ्यांची भेट. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं खरी का खोटी हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये विचारला जातो. ही खेदाची बाब. शिवेंद्रराजेंकडून खंत व्यक्त. कॅमलिनचे माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचं निधन. वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
राज्यामध्ये भारतीय हवामान खात्याकडून पावसाचा हाय अलर्ट. 18 जुलैपर्यंत राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. नांदेडमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. मुंबई, ठाणे, पालघर आणि साताऱ्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरातही पावसाचा ऑरेंज अलर्ट. अकोल्याच्या बार्शी टाकळी इथे जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे पंचायत समिती समोरील रस्ता जलमय. अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाची परभणीमध्ये जोरदार बॅटिंग. पावसामुळे पिकांना जीवदान. शेतकऱ्यांमध्ये आनंद. वाशिम जिल्ह्यामध्ये दिवसभर विश्रांतीनंतर जोरदार पाऊस. पावसामुळे पिकांना नवसंजीवनी. नियमित पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये ढगाळ वातावरणानंतर जोरदार पाऊस. करमाळा तालुक्यामधल्या काही भागातील वीज गायब. परभणीमधील जिंतूर औंढा महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू. जोरदार पावसामुळे तात्पुरत्या स्वरूपाचा मातीचा पूल वाहून गेला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 31% पाऊस. अजूनही 12% पावसाची तूट. जिल्ह्यातील धरणं कोरडी ठाक. शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा. रत्नागिरीच्या साखलोलीमध्ये डोंगराची माती खचली. डोंगर खचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. साताऱ्याच्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस. कोयना नवजा इथे 274 मिलीमीटर पावसाची नोंद. धरणातून 48,611 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नंदुरबार जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी मुदत वाढवून दिल्यानं फायदा होणार. वेबसाईट बंद असल्यानं अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित होते. 31 जुलैपर्यंत मुदत वाढवल्यानं शेतकऱ्यांना फायदा. नंदुरबारमध्ये घरात साठवून ठेवलेल्या सोयाबीन विक्रीला सुरुवात. सोयाबीनला 4,500 भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी. धुळे शहरामध्ये महापालिकेकडून जुन्या दराप्रमाणेच मालमत्ता कराची वसुली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर दुपटीपेक्षा अधिक मालमत्ता कर वसुलीला महापालिकेचा विरोध. धुळे तालुक्यामधल्या रानमळा तिखी रस्त्याची दुरवस्था. संतप्त नागरिकांकडून अडवण्यात आले. कारणीभूत गाळ वाहतूक करणारे डंपर. अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय घोगरेंकडून जिल्हाधिकाऱ्यांची भेट. वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर दिव्यांग प्रमाणपत्रासंदर्भात बैठक. डॉक्टर घोगरेंकडून दिव्यांग प्रमाणपत्रासंदर्भात कागदपत्र सादर. पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी वृद्धापकाळामध्ये काळामध्ये पेन्शन. मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे धनंजय मुंडेंनी मानले आभार. राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीला आव्हान. उच्च न्यायालयामध्ये गुरुवारी तातडीची सुनावणी. निवडणुकीच्या वेळेला संहितेचे नियम पायदळी तोडवल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप. कोकण रेल्वेची तब्बल 27 तासांनी वाहतूक सुरू. 27 तासानंतर मांडवी एक्सप्रेस गोव्याकडे रवाना. दिवाण खवटी स्थानकादरम्यान दरड कोसळल्यानं कोकण रेल्वे ठप्प होती. सिडकोतर्फे 48 भूखंड तसंच 218 दुकानांच्या विक्रीची योजना. निवासी वापरासह उद्योग आणि स्टार हॉटेलिंग व्यवसायासाठी देण्यात येणार जागा. विक्री योजनेच्या ऑनलाईन नोंदणीला आजपासून सुरुवात. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची तत्काळ बदली करा. काँग्रेसचे नेते सतीश पाटील यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. नवी मुंबईतील उळवेमध्ये मंत्री रामदास आठवलेंकडून गगनगिरी हॉस्पिटलचं उद्घाटन. अल्प दरामध्ये करण्यात येणार चाचण्या. नवी मुंबईच्या उरणमध्ये भाजी विक्रेत्याचा किळसवाडा प्रकार. रस्त्यावर साचलेल्या पाण्यानं धुतली भाजी. व्हिडिओ व्हायरल. मीरा भाईंदरमधील दिव्यांगांचा आमदार कार्यालयावर मोर्चा. दिव्यांगांच्या साहित्यासाठी निधी देण्यात येत नसल्यानं ठिय्या. प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन. जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अज्ञाताकडून व्हॉट्सअप ॲपवर बनावट व्हॉट्सअप प्रोफाईलद्वारे जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संशयास्पद मेसेज. भंडाऱ्याच्या डोंगरगावमध्ये वीज पडून 2 महिलांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. वर्ध्याच्या बॅचलर रोडवरील वंजारी चौक परिसरामध्ये हातगाडीला आग. गॅस गळती झाल्यानं लागली आग. हातगाडी चालकानं बर्नर बंद केल्यानं अनर्थ टळला. अहमदनगरच्या अकोल्यामध्ये दूध दरावरून शेतकरी आक्रमक. दूध उत्पादकांकडून हंडी फोडत दुग्धाभिषेक घालत सरकारचा निषेध. नांदेडमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये विद्यार्थ्यांचा ठिय्या. 2 महिन्यांपासून शाळेला शिक्षक नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक. जळगावच्या अमळनेरमध्ये आदिवासी कोळी समाजाचा भव्य बिऱ्हाड मोर्चा. एसटी प्रवर्गाच्या दाखल्यांसाठी आदिवासी कोळी बांधव आक्रमक. रायगडमधील अनधिकृत मोबाईल टॉवर हटवण्यासंदर्भात मनसे आक्रमक. रोह्यामधील तहसील कार्यालयासमोर मनसेचं आमरण उपोषण. पीएम किसान योजनेचे पैसे मिळत नसल्यानं येवल्यामध्ये शेतकऱ्यांचं उपोषण. 2019 पासून शासनाच्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा नसल्याचा आरोप.
नानासाहेब धर्माधिकारींच्या पुण्यस्मरणार्थ ठाण्यामध्ये वृक्षारोपण. शहापूरमध्ये श्री सदस्यांकडून 500 वृक्षांची लागवड. बीडच्या दिंद्रूड परिसरामध्ये 1 कोटींचा गुटखा पकडला. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.